राष्ट्रहिताचा बुलंद आवाज, राष्ट्रप्रथम न्यूज। राजारामपुरी पोलीस ठाण्याचे पोलीस उपनिरीक्षक सचिन चंदन यांना त्यांच्या गोपनीय बातमीदारामार्फत माहिती मिळाली की एक इसम पिस्तूल घेऊन सरनोबतवाडी मार्गे कोल्हापूरमध्ये येणार आहे अशी खात्रीशीर बातमी मिळाल्याने सदरबाबत माननीय पोलीस निरीक्षक सुशांत चव्हाण यांना कळवलं असता त्यांनी सदर ठिकाणी सापळा रचून छापा कारवाई करा असा आदेश दिल्याने सचिन चंदन, पोलीस उपनिरीक्षक जगदीश बामणीकर, पोलीस हवालदार दीपक कांबळे, पोलीस कॉन्स्टेबल यांना मिळालेल्या बातमीप्रमाणे सरनोबतवाडी टोलनाका येथे सापळा रचून संशयित इसमास ताब्यात घेऊन त्याची झडती घेतली असता सदर इसमाचे मोपेडचे डिकीमध्ये गावठी बनावटीचे एक पिस्तूल, 4 राऊंड, एक मोबाईल हँडसेट असे मिळून आले। सदर इसमास ताब्यात घेऊन राजारामपुरी पोलीस ठाण्यात शस्त्र अधिनियमाद्वारे गुन्हा दाखल करण्यात आला आहे। सदर गुन्ह्याचा पुढील तपास सचिन चंदन, पोलीस उपनिरीक्षक हे करत आहेत। आरोपीचे नाव आणि पत्ता: 1. विक्रमसिंह उर्फ रणजित बाजीराव जाधव, वय वर्ष 34, राहणार मारुती मंदिर गल्ली, अतिग्रे, तालुका हातकणंगले, जिल्हा कोल्हापूर। माननीय श्री योगेश कुमार गुप्ता, पोलीस अधीक्षक कोल्हापूर। माननीय श्री बी निकेश बाटमोडे पाटील, अप्पर पोलीस अधीक्षक गडहिंग्लज विभाग। माननीय श्री धीरज कुमार बच्चू, अप्पर पोलीस अधीक्षक कोल्हापूर विभाग। माननीय श्री अजित टिक्के, उपविभागीय पोलीस अधिकारी सोर, शहर विभाग यांच्या मार्गदर्शनाखाली कारवाई करणारे अधिकारी आणि अंमलदार श्री सुशांत चव्हाण, पोलीस निरीक्षक, श्री सचिन चंदन, पोलीस उपनिरीक्षक, पोलीस हवालदार जगदीश बामणीकर, पोलीस कॉन्स्टेबल दीपक कांबळे।